नमस्कार मित्रांनो. त्या दोघांची पहिली नजरसुद्धा काहीशी विसंगतच होती. एक जो हसतमुख, झटपट बोलणारा, झपाट्याने बोलणारा, नवनवीन विषयांमध्ये रस घेणारा मिथुन राशीचा पुरुष. आणि दुसरी म्हणजे स्वतःच्या विश्वात हरवलेली, हळूवार बोलणारी, कवितेसारखी मीन राशीची स्त्री. त्यांच्यात खरं तर काहीही साम्य नव्हतं. पण कधीकधी प्रेम साम्य शोधत नाही, ते फक्त स्पर्श शोधतं, भाव शोधतं, हृदयाचं ऐकणं शोधतं. मिथुन राशीचा जो पुरुष आहे त्याच्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर मिथुन राशीचा पुरुष म्हणजे संवादाचा राजा. बोलायला लागला की थांबत नाही. तो बोलतो कारण त्याला जग समजून घ्यायचं असतं. प्रत्येक माणसातील गंमत त्याला कळावी असं वाटतं. आजचा दिवस काहीतरी नवीन शिकवे ही त्याची भावना असते. त्याचं मन सतत बदलतं. त्याच्या विचारांना एक स्थिर किनारा नसतो कधी. तो कधीही एका गोष्टीवर अडकून राहत नाही आणि हेच त्याला स्वाभाविकरित्या आकर्षक बनवतं. त्याचं मन म्हणजे खुलं आकाश, प्रश्न विचारणारा, उत्तरं शोधणारा, पण त्याच वेळी स्वतःवर प्रेम करणारा सुद्धा. तो प्रेमात पडतो तेव्हा तो मनाने आधी गुंततो आणि नंतर शरीराने. मीन राशीच्या स्त्रीचा स्वभाव किंवा मीन राशीच्या स्त्रीबद्दल सांगायचं झालं तर मीन राशीची स्त्री ही एक अत्यंत भावनाचा झराच असतो. तिचं अंतर्मन खोल आणि हळू असतं. ती स्वप्न बघते, पण ते स्वप्न फक्त डोळ्यात नाही, ती त्या स्वप्नांमध्ये जगते. ती बोलते कमी पण अनुभवते भरपूर. प्रत्येक नातं तिच्यासाठी पवित्र असतं. ती विश्वास टाकते आणि जर एकदा प्रेम केलं तर मग पूर्णतः वाहून घेते. मीन राशीची स्त्री तिच्या भावनांमध्ये जगते. तिला समजून घेणं सोपं नसतं, पण तिला समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर ती आयुष्यभर प्रेम करते. पहिलं आकर्षण कसं असतं, मग कसं होतं, का गुंततात हे दोघे. मिथुन राशीचा पुरुष जेव्हा मीन राशीच्या नजरेत पहिल्यांदा पाहतो त्याला जाणवतं हिला शब्दांची गरज नाहीये. तिच्या शांततेत सुद्धा, तिच्या मौनात सुद्धा एक भाषा आहे. आणि मीन स्त्री जी कधी स्वतःच्या विश्वात हरवलेली असते ती बघते कोणीतरी आहे जो तिचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. कोणीतरी असा जो तिच्या बोलक्या मौनाचं भाषांतर करू पाहतंय. तिचं गुण त्याचं कुतूहल वाढवतं. त्याचं गतिशील वागणं तिला एक वेगळंच जग दाखवतं. या राशींतील नक्षत्राचा प्रभाव पाहायचा झाला, सर्वप्रथम मिथुन राशीमध्ये येणारी जी नक्षत्र आहे ही आहे मृग, आद्रा आणि पुनर्वसू. ही नक्षत्र विचारशील आहेत, जाणकार आहेत आणि थोडं अवास्तविक पण उत्साही बनवणारी आहे. मृगशीर्ष नक्षत्राच्या ज्या व्यक्ती आहेत किंवा जो पुरुष आहे हा कायम कुठल्या ना कुठल्या तरी शोधातच असतो किंवा विचारांमध्येच असतो. आद्रा नक्षत्राचे पुरुष म्हणजे भावनांचा कळस गाठणार. कधी त्याला तो बंडखोर सुद्धा बनवतो, तर पुनर्वसून नवनिर्माण करण्याच्या मागे असतो. मीन राशीमध्ये येणारी नक्षत्र म्हणजे पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा आणि रेवती. या नक्षत्रांमुळे ती स्त्री अतिशय भावुक, करुणामयी आणि अदृश्य जगाशी जोडलेली असते. सिक्स सेन्स किंवा इंट्युशन हे मीन राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगलं असतं. तिचे अंदाज बऱ्याच वेळा अचूक ठरतात. फॅन्टसीमध्ये जळणारे, स्वप्न दुनियामध्ये रमणारी अशी ती स्त्री आहे. रेवती नक्षत्राची स्त्री स्वप्न व प्रेम शोषते. पूर्व भाद्रपदा नक्षत्राची जी स्त्री आहे ही गूढ आकर्षण ठेवते, तर उत्तर भाद्रपदाची स्त्री तपस्विनी वागते. नक्षत्र एकमेकांशी भावनिकरित्या भिडतात, पण याच भावनेत तिचा ओलावा कधीकधी दोघांनाही गोंधळात टाकतोय. संघर्ष नेमका कुठे सुरू होतो. मिथुन पुरुषाला स्वतंत्र हवं असतं, विचारांचं, संवादांचं
आणि नात्यांमधील स्पेस. पण मीन स्त्री जेव्हा प्रेम करते तेव्हा ती पूर्णपणे गुंतते आणि त्या गुंतवणुकीत तो गुदमरून जातो. ती विचार करते हृदयाने, तो विचार करतो बुद्धीने. ती भावनेच्या ओलाव्याने रडते, तो त्याला ड्रामा वाटतो. मिथुन पुरुष काहीसं भावनिक गोंधळ टाळतो. तो लगेच गोष्टी हलक्या फुलक्या करतो, विषय बदलतो. पण मीन स्त्री तीच भावना मनात बाळगते. तिला वाटतं, तू माझं ऐकून घेत नाहीस. त्यांच्या प्रेमाच्या प्रवासातले कप्पे जर काय अनुभवायचे झाले, तर सुरुवात ती त्याचं आत्मविश्वासाचं बोलणं, त्याचा विनोदी स्वभाव, त्याची बौद्धिक पकड यामुळे आकर्षित होते. तो तिच्या गूढ हसण्यामागचं दुःख ओळखतो आणि त्या गूढतेचा शोध घेण्याचा वेळ त्याला लागतं. दोघांनाही एका क्षणाला जाणवू लागतं की प्रेम हे केवळ मनोरंजन नाहीये. मीन स्त्री त्याच्या चंचलतेवर विश्वास ठेवते आणि मिथुन पुरुष तिच्या भावनांची खोली अनुभवतो. मग कधीतरी असा क्षण येतो जेव्हा तो विचारतो, तू एवढी संवेदनशील का, इमोशनल का? आणि ती म्हणते, तू एवढा भावना शून्य कसा? जर प्रेम खरं असेल तर तो शिकतो थोडं स्थिर व्हायला आणि ती शिकते थोडं हलकं जगायला. दोघंही आपली तडजोड स्वीकारतात प्रेमासाठी. कारण मीन स्त्रीच्या प्रेमात एक प्रकारचा सत्याचा स्पर्श असतो आणि मिथुन पुरुष स्वतःहून त्याकडे खेचला जातो. ती त्याच्यावर प्रेम करते त्याच्या सगळ्या मूड स्विंगचा आणि तो प्रेम करतो तिच्या हळुवारपणावर, कारण ती त्याला त्या भावनांचा अनुभव देते जे तो लपून ठेवतो. जर दोघांचं नातं निभवायचं असेल तर नेमकं काय करायचं? मीन स्त्रीने समजून घेतलं पाहिजे की तो भावनांना वेळ देतो, पण लगेच नाही. मीन पुरुषांनी शिकायला हवं की तिच्या अश्रूंमध्ये नाट्य नसतं, असतं हृदयाचा निथळपणा. ते दोघं एकमेकांचं जग बदलू शकतात, फक्त जर त्यांना त्या प्रवासाची तयारी असायला हवी. मिथुन पुरुष आणि मीन स्त्री यांच्या प्रेमात एक प्रकारचं पलायक सुद्धा आहे. एक हृदयातून विचार करतं तर एक विचारातून प्रेम करतं. त्या दोघांच्या दरम्यान एक भौगोलिक अंतर नाही, एक भावनिक अंतर असतं. ते जर ओलांडता आलं तर त्यांचं प्रेम म्हणजे कविता आणि गद्य त्यांचा अद्भुत संगम. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचा पुरुष आणि मीन राशीची स्त्री यांचं प्रेम किंवा रिलेशनशिप कसं असतं, कसं ते एकमेकांना गुंतले जातात, कसं एकमेकांना गुंतवून ठेवतात आणि कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावर लक्ष देणं गरजेचं आहे या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.